स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कशा आहात सर्वजण? या व्हिडिओमध्ये मी मोदक तर दाखवणारच आहे, उकडीचे मोदक कसे करायचे, त्यासोबतच काही टिप्ससुद्धा देणार आहेत ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील पूर्वतयारी करण्यासाठी। गणपती बाप्पांचं आगमन होण्यापूर्वी 7-8 दिवस आपल्याकडे वेळ आहे आता। त्या वेळेत आपण काय काय तयारी करून घ्यायची बघा। सुरुवातीला मी देवाला जे जे सामान लागणार आहे म्हणा, दिव्यासाठी वाती म्हणा, फुलवाती आणि वस्त्र, नवीन कपडे आणि हंतरण्यासाठी लागणारं कपडा, तो सगळा मी आणून ठेवलेला आहे, तयार करून बाजूला ठेवलेला आहे। आणि घरासाठी जे लागणारे तोरण वगैरे सगळी तयारी याची बाजूला करून ठेवलेली आहे। हे पूर्वतयारी केली की आपल्याला ऐन वेळेस गडबड होत नाही, धावपळ होत नाही आपली। आणि स्वयंपाकात जर सांगायचं झालं तर नैवेद्याला आपल्याला प्रत्येक वेळेस गणपती आल्यानंतर जवळपास 4-5 दिवस आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा सकाळी संध्याकाळसाठी नैवेद्य बनतो। त्यासाठी थोडंफार उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आपण पूर्वतयारी करून ठेवली तर धावपळ होत नाही आपली। तर त्यामध्ये काय करता येईल बघा, आपल्याला वेलची पावडर करून ठेवायची, कारण आपण सर्रासपणे मोदक बनवतो त्यामुळे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी वेलची पावडर लागते आपल्याला। वेलची पावडर बारीक तयार करून ठेवून दिलेली आहे आणि खसखसची पावडर तयार केलेली आहे, ती सुद्धा मी मोदकमध्ये टाकते, त्यामुळे ते सुद्धा बारीक तयार करून भाजून थोडंसं भाजावं लागतं, ते भाजून बारीक करून तयार केलेलं आहे त्याचं सुद्धा सारण। आणि हवं असल्यास आपण मोदकचं जे सारण असतं ते सुद्धा तयार करून 1-2 दिवस आधी तयार करून ते फ्रीजला स्टोअर केलं तरी चालतं। ऐन वेळेत आपल्याला फक्त पीठ उकडून घ्यायचं आणि ते मळून चांगलं त्याचे मोदक बनवता येतात, जास्त धावपळ होत नाही। आणि शिरा तर सर्रास बनतो प्रसादामध्ये, प्रत्येकांच्याकडे मला वाटतं बनतोच शिरा, त्यामुळे रवासुद्धा भाजून ठेवला तरी चालतं। अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण आधी तयारी करून ठेवली ना की मग सणासुदीत आपल्याला थोडंसं आवरायला, स्वतःलासुद्धा आवरायला वेळ मिळतं। त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या तयार करून पूर्वीच तयार करून ठेवलेल्या बऱ्या असतात, नाही का? तर आज बघा मी मोदक करणारच आहे। सोबतीला बघा कसं वातावरण आहे, खूप छान पाऊस चालू आहे, त्याच्यात गरमागरम मोदक आज या वर्षातला पहिला मोदक तयार करते मी। म्हणजे वर्षभरात असं इतर वेळेस मोदक तयार केले जात नाही आणि गणपती बाप्पांच्या आगमनामुळं याची तयारी करायला सुरुवात केली। म्हणलं त्या मोदकचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू, जेणेकरून ज्यांना कोणाला जमत नाही किंवा करायचं माहीत नाही आहे त्यांना माहिती मिळेल। चला, तर यासाठी मी केळीचं पान काढणार आहे। गार्डनमध्ये भरपूर अशी केळीची पानं आहेत आणि काय झाले, पाऊस भरपूर पडत असल्यामुळे गेली 3 महिन्यापासून मला गवत काढायला बिलकुल वेळ मिळालेला नाही आहे आणि त्या गवतामध्ये साप असण्याची सुद्धा भीती वाटते थोडंसं आत जायचं म्हणलं तर। इतका पाऊससुद्धा चालू आहे वरून, पण आहेत ती पानं घरात तर घ्यावीच लागणार। आणि मोदकला केळीच्या पानांचा जो वास येतो ना, खूप छान येतो मोदकला, टेस्ट येते एक प्रकारची खूप छान। तर चला, त्यासाठी मी केळीचं पान काढते। बघा, अशा प्रकारे मी हे एक केळीचं पान काढलेलं आहे, खूप मोठं आहे। याच्यात मला नैवेद्यासाठी सुद्धा शेंगा ठेवता येईल आणि बाकीचं मला मोदकसाठी वापरता येईल। या ठिकाणी मी त्याला धुवून ठेवलेलं आहे पाणी नितळायला, त्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेणार आहे हे पान। आता या ठिकाणी मी हे ऑनलाईन मशीन मागवलेली आहे खोबरं खवण्यासाठी, पहिल्यांदा वापर करणार आहे मी याचा, बघू कसा वापर आहे, म्हणजे हे सोयीस्कर आहे का नाही ते बघायचं मला। नाहीतर बऱ्याच वेळेस मी काय करायचे, मोदक करताना मिक्सरला बारीक करून घ्यायचे, खिसलं की जाड राहतं खोबरं आणि त्यामुळे मी बारीक मिक्सरला बारीक करून घ्यायचे। तो खाल्ला नाही, ते एकदम टाईट झालं, ते ताटात हालत होतं। हे फिरवत असताना ज्या डायरेक्शनमध्ये खोबरं शिल्लक राहिले त्या डायरेक्शनमध्ये वाकडं पकडायचं आणि मगच वाटी गोल फिरवायची। खिसण्यापेक्षा पटकन होतं हे,
नंबर छान आहे, मला आवडलं. मी पण पहिल्यांदाच ट्राय करते. मध्येच काम थांबवलेलं आहे. आमचा गोलू आलाय घरी. हातावर नका बाबू. काय दिले मिसने? काय दिले? वा, आज एक्झाम होती बाबूची. छान सांगितले तू. काउंटिंग केले बाबू? बघ. थांब थांब, मी काढते थांब. थांब बाबू, मी काढते. छान. हात नाही लावायचं, शार्प असते ते. तयार झालेले बघू शकता. चमचा पकडेल इतपत ते घट्ट झालेलं आहे सारं. या स्टेजला लगेच काढून घ्यायचं. जास्त ओव्हरकुक नाही करायचं. गॅस बंद केलेला आहे. सारं मिक्स करून घेते, म्हणजे एकजीव व्यवस्थित मिक्स ताकद काढते. तसं हे सारण टाकून व्यवस्थित मिक्स करायचं. आणि अजून एक याच्यामध्ये किंचित असं मीठ टाकायचं आपल्याला. किंचित मीठ टाकल्याने याची चव अजून वाढते. एकदम थोडंसं मीठ टाकायचे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव छान लागते. आता ज्या वाटीने पीठ घेणार आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आपल्याला. मी जवळपास 2 किलो तांदळाचं पीठ दळून आणून ठेवलेलं आहे. कारण गणपती बाप्पा आल्यापासून जाईपर्यंत मी 3 ते 4 वेळा, कमीत कमी 3 ते 4 वेळा मोदक बनवते प्रसादासाठी. त्यामुळं आधीच तयारी केलेली आहे. बघा, गिरणीतनं दळून आणले तरी मी थोडासा तांदूळ बाजूला केला होता. आणि दळताना हे असे ज्वारीचे आणि गव्हाचे छोटे छोटे तुकडे पण आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं चाळून घेतलेलं कधीही बेस्ट. तुला किंचित असं मीठ घ्यायचं आहे. थोडंसं तूप टाकायचं. आता या पाण्याला उकळी आलेली आहे. उकळी आलं की मगच पीठ टाकायचं आहे. आणि मग गॅस बंद करून 10-15 मिनटासाठी ठेवून द्यायचं पीठ झाकून. आणि या मोदकसाठी जे तांदूळ वापरतो आपण ते कंट्रोलचं तांदूळ वापरायचं आहे. एकदम साधा तांदूळ. इंद्रायणी अजिबात वापरायचं नाही, कारण इंद्रायणी चिकट असतो, त्यामुळे मोदक बनत नाही. बघा, पाणी उकळायलं. आता मी हे पीठ टाकून घेते आणि गॅस बंद करते लगेच. गॅस बंद केला मी.
तर आपल्याला सरळ ठेवायचे, खाली पुसायची गरज नाही आहे. धुतलेला आहे हा आणि किचन सुद्धा स्वच्छ आहे. वरच्या साईडला आपल्याला ठेवायचं आहे म्हणून व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते. खूप छान येतो आहे केळीच्या पानांचा. पुसूनच घ्यायचं शक्यतो. किड्यांनी पौष्टिक स्पेशली घट्ट केलेलं असतं याच्यावरती. धुतलं तरी सुद्धा जात नाही त्यामुळे पुसून घ्यायचं स्वच्छ. पाऊस चालू आहे त्यामुळे माझा आवाज खूप कमी येत असणार आहे. त्याच्यात बिलकुलच पाणी नाही टाकलेलं आहे. आता फक्त थोडंसं वरून हाताला लावण्यासाठी मळताना थोडंसं पाण्याचा वापर करते. म्हणजे आपण पाणी टाकलं होतं ते एकदम बरोबर प्रमाण होतं. थोडंसं चांगलं मळून घ्यायचं. बघा किती छान झालेलं आहे. असं एक प्लास्टिकचा कागद धुवून घेतलेला आहे स्वच्छ. मोदक करायला पटपट होतं याच्याने, त्यामुळे हे मशीनचा वापर करते. असे ठेवून घ्यायचं आहे आणि वरून प्रेस करायचं. पाती तयार झालेली आहे. बोटांना पाणी लावून घ्यायचं. बघू शकता या ठिकाणी एक चाळण झालेली आहे तयार करून. मस्त असे मोदक तयार झाले. बिलकुल फुटलेले नाही आहेत. एकही मोदक फुटलेला नाही आहे. मस्त तयार झाले.
किती छान झालेत बघा, मस्त असे मोदक. आणि या ठिकाणी हे जे कलर्स आहे, माझ्याकडे केशर नव्हतं म्हणून मी थोडंसं बीटचे छोटे छोटे काप लावलेले आहेत. आणि हे जे आहे येलो कलर ते हळदीचे आहे.